आज ना संकष्टी होती. मग बाप्पांसाठी काय गोड बनवायचं, तर आता तेच मोदक तर आपण कायमच बनवतो, पण वेगळं काही म्हणून मग मी आज ना बाप्पांसाठी एकदम म्हणजे बनवायला सोपं, चव एवढी भन्नाट की ताटात आल्या आल्या आणि बाप्पासुद्धा खुश होतील एवढं चविष्ट असं काय केलं ते बघू. आता काय केलं आहे, मी सगळ्यात आधी एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये ना आता 1 वाटी बेसन पीठ म्हणजे 1 कपाचं माप घेतलेलं आहे मी, आणि तो कप घेतलेला आहे. त्या कपानीच 1 कप बेसन पीठ घेतलं आणि त्याच कपानी 1 कप ह्या भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं आणि त्याच कपानी सेम कपानी 1 कप सुजी घेतलेली आहे. तीही जाड घेतलेली आहे, किंवा मग जाड नसेल तर बारीकवाली असती तीही घेतली तर चालेल. आता ते काय केलं आहे, मी दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता त्याच कपानी म्हणजे ज्या कपानी बेसन पीठ घेतलं त्याच कपानी निम्मा कप म्हणजे निम्मा किंवा मग पाऊण कप असं तूप घेतलेलं आहे. आता निम्म्या कपामधलं तूप आहे ना, ते मी या बेसन पिठात आणि सुजीमध्ये टाकलेलं आहे आणि ते सगळ्या याला चोळून घेतलं. आता गोडाचंच बनवायचं आहे आपल्याला बाप्पांसाठी, म्हणून मग मी थोडीशी 1 चिमूट मीठ टाकलेलं आहे चवीसाठी, छान चव येते गोडाच्या याच्यामध्ये. आणि त्याच कपाने दूध घेतलेलं आहे, आणि आता दूध काय आपल्याला माहीत आहे की बेसन पीठ मळायला काय एवढं दूध लागत नाही. आता त्या कपाने दूध घेतलेलं आहे म्हटलं मला निम्माच कप दूध लागलेलं आहे, पण मी त्याच कपाने दूध घेतलं होतं आणि त्यातलं निम्मा कप दूध. आणि हे सगळं आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो गव्हाची चपात्या बनवण्यासाठी ना, त्याच पद्धतीने मी ही कणिक मळून ठेवलेली आहे. आता हे ना थोडा वेळ 10-1 मिनटं मी भिजण्यासाठी ठेवते. आणि तूप जे आहे शिल्लक म्हणजे निम्मा कप तूप घेतलं होतं, किंवा चव अजून जास्त तूप आवडत असलं तर पाऊण कप तूप घ्यायचं आहे. आता मी इथं निम्माच कप घेतलं, त्याच्यातलंही निम्मं मी पीठ मळायला टाकलं आणि निम्मं मी तसंच ठेवलेलं आहे. आता ते कशासाठी ते पुढं पाहू. आता काय केलं आहे, मी पोळपाट लाटणं घेतलं आणि तवा तापायला ठेवलेला आहे. आता काय आपल्याला चपात्या बनवायच्या नाही, मग नेमकं काय बनवायचं आहे, तर आपल्याला या पीठ मळलेलं आहे ना त्याच्या चपात्याच बनवायच्या आहे. आता हा तवा तापतो आहे, तेवढ्या वेळामध्ये मी काय केलं आहे, पोळपाट लाटणं घेतलं. आता याच्या माझे 2 चपात्या होतील मोठ्या मोठ्या, आणि थोड्याशा जाडही नाही आणि पातळही नाही अशा लाटायच्या आहे. 2 गोळे मी बनवून घेतलेले आहे असे. आता मी फक्त थोडंच बनवलं, पण अजून असं वाटलं की जास्त बनवलं. मी पुन्हा म्हणजे संकष्टीला तर केलंच होतं बाप्पांच्या नैवेद्याला, पण मुलं म्हणले पुन्हा बनव, मग मी पुन्हा बनवले. इतकं मस्त असं खमंग एक काय बनवते ते आपण पाहू. आता काय केलं आहे, मी जी सुजी घेतली ना ती पोळपाटावर थोडीशी टाकलेली. आता पीठ नाही टाकलं मी, बेसन पीठ पण नाही टाकलं आणि कोणतंच पीठ नाही टाकलं, फक्त ही सुजी घेतलेली आहे आणि तो 1 गोळा घेतला आणि त्याचा आल्लद अशी पोळी लाटून घेते. आता याच्यामध्ये काय पोळी थोडीशी फाटल्या जाते कडाकडानी, पण काहीच अडचण नाही, त्याचा तुकडा पडला तरी काही अडचण नाही. आणि तवाही इकडं तापत आहे. आता तवा मी फुल गॅसमध्ये तापून घेते आणि ज्यावेळेस आपण ही जी पोळी लाटलेली त्यावेळेस मी टाकणार तर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. आता ही जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. जाड लाटली तर ती आतमधून भाजल्या जायची नाही आणि पातळ लाटली तर तिचे तुकडा पडन लगेच, म्हणून मी काय केलं आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी पोळी लाटली. आता ते कपात तूप आहे ना, तेच कपातलं तूप लावून ही जी पोळी आहे बेसन पिठाची आणि सुजीची ती पोळी आहे ना भाजून घेते. आता यामध्ये ना दूध नसलं तर मिल्क पावडर टाकली तर एकदम खवा जसा असतो ना तशी चव देते. आणि समजा आपल्याकडं मिल्क पावडर असलं तर पाण्यामध्ये मळायचं, दुधाऐवजी पाणी घ्यायचं. आणि मिल्क पावडर माझ्याकडं नव्हती म्हणून मग मी दुधात मळलं. मग खाताना त्याची चव एकदम अशी खवा जसा असतो ना आणि अगदी सेम तशीच चव लागली. इतकं भन्नाट चवीचं हे झालं होतं. आता ही चपाती आहे ती तूप लावलेलं आहे मी दोन्ही साईडनी. आता दोन्ही साईडनी थोडं थोडं तूप लावून, आता बघा याचा तुकडा पडलेला आहे पण काहीच अडचण नाही, आपल्याला याचे तुकडेच बनवायचे म्हणून तुकडा पडला. पण ते तुकडे जे पडलेले आहे ना ते सगळे व्यवस्थित असे भाजून घेतले म्हणजे झालं.
आता आणि गॅस मी कमी केलेला आहे, एकदम कमी गॅसमध्ये ते भाजून घ्यायचं, म्हणजे आतमधून ते भाजल्या जाईल. आणि आता ही चपाती इकडं भाजती, तर आता ही अजून एक गोळ्याची चपाती जी आहे ना, ती पण मग मी लगेच लाटून घेतलेली आहे. म्हणजे दोन्ही बनवायला अगदी कमी वेळ लागतो, मोजक्या साहित्यामध्ये बनवायला एवढं सोपं की कोणी बनवून, पण चव एवढी भन्नाट की ताटात आल्या लगेच फस्त होतं असं. आता या दोन्ही पोळ्या काय आल्या भाजून झाल्या, आणि मी ज्या भांड्यात पीठ मळलं होतं ना, त्याच भांड्यात काढून घेतले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले. आता माझ्या हाताला ना चटके बसत होते. आता जी एक पोळी केली ना, त्याचे मी तुकडे केलेले. आता ही भाजली की हिचे पण असे याच्यातच तुकडे बनवून घेणार मी आता. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की काय बनवायचं. आता याचे दोन्ही याचे तुकडे बनवले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसल ना तेवढं काढून घेतलं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडही नाही. बघा असं सेम असं ठेवलेलं आहे आणि एकदम मस्त असं हे झालेलं आहे. आणि म्हणजे सुगंध एवढा खमंग येत होता. आता थोडंसं बाकी आहे ना, मग मी त्याच्यात काय केलं आहे, वेलदोडे टाकलेले 3 वेलदोडे. म्हणजे आपल्याला वेगळी वेलदोडीची पूड बनवायचं, म्हणजे तो एक आपला कुटाणा वाचल म्हणून मी याच्यातच वेलदोडे टाकले, कारण ते थोडंसं कोमट होतं. मग वेलदोड्याचे सालाचा सुद्धा ते एकदम भुगा झालेला आहे. आता हे जे तूप आहे ना शिल्लक, मी ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघा आता हे तूप याच्यात बाकी जेवढं शिल्लक होते, म्हणजे निम्मा कप तूप घेतला होता, निम्मं पीठ मळायला टाकलं, काही भाजायला पोळी भाजायला लावलं, आणि काही आता हे मिक्सरमधून भुगा केला त्याच्यात टाकलं. आता पाक बनवायचा आपल्याला. आता ज्या कपाने घेतलेलं आहे ना, त्याच कपाने मी जवळजवळ निम्मा कप मी साखर घेतलेली आहे, त्याला थोडीशी जास्त, आणि तेवढंच पाणी टाकलं. आणि पाक असा बनवायचा, जास्त एक तारी असा पाक बनवायचा नाही. साखर वितळली तर 2-4 मिनटं हा पाक शिजून दिला, आणि ह्या पाक कोमट असतानाच हा पाक मी लगेच हे जो भुगा केलेला आहे ना त्याच्यात टाकून दिला. आहे की नाही एकदम सोपी पद्धत. आता हे सगळं मिक्स केलं, पुन्हा हे 5-10 मिनटं ठेवायचं आहे. आता थोडंसं सैल दिसत असलं, पण जसं जसं थंड होईल ना तसं तसं हे म्हणजे असं घट्ट होत चालतं. आणि मग एकदम थंड झालं काय, मग हे लाडू बांधून घेतलेले अशा पद्धतीनं. आता हे सगळे लाडू, आता मला ना थोडीशी घाई होती, कारण बाप्पाला जायचं होतं गणपती बाप्पांना, म्हणून मग मी थोडंसं वरचं असताना बांधलं. पण इतके मस्त असे लाडू झाले होते. आणि बाकीचे मग मी आणि बाप्पांसाठी त्याच लाडूचे मोदक केले आणि बाकीचे लाडू केले. इतके छान असे चवीले लाडू झाले होते. एकदा नक्की बनवून बघा.